पुणे गर्भवती प्रकरणाची बातमी आहे। उच्चस्तरीय समितीचा अहवाल सादर झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल सादर झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। विनायक, काय सविस्तर अपडेट? पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातला जो प्रकार घडला होता आणि त्यानंतर राज्य सरकारकडून उच्च समिती जी आहे ती नेमण्यात आलेली होती। या समितीने जो अहवाल जो आहे तो तयार केला आहे, हा अहवाल राज्य सरकारला जे आहे ते पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि आजच्या ह्या कॅबिनेटमध्ये अहवाल ठेवल्याची ही सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे नेमकं या अहवालामध्ये काय आहे हे काही वेळातच स्पष्टता येईल। परंतु आपण जर पाहिलं तर नेमकी राज्य सरकारच्या समितीनं काय ताशेरे ओढलेत या संपूर्ण अहवालामध्ये, कारण आपण जर प्रकार पाहिला दीनानाथ रुग्णालयातला तो गंभीर असा प्रकार होता। महिलेचा मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि कुठेतरी पैशांची मागणी जी आहे ती आधी करण्यात आली, तिला ऍडमिट जे आहे ते आधी करण्यात आलेलं नव्हतं आणि हा सगळा प्रकार जो आहे तो त्यानंतर राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती जी आहे ती नेमली होती आणि या समितीचा अहवाल आता राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकार या समितीच्या अहवालानंतर काय नेमकी कारवाई या रुग्णालयावरती करतं हे बघावं लागेल। धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।